पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघूया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना भेटीसाठी बोलावलेला आहे। माढ्यातला तिढा मिटवल्यानंतर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आता आपलं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे वळवलंय। बारामतीची जी जागा आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कडे आहे, मात्र बारामती कोणत्याही स्थितीत जिंकायचीच असा महायुतीचा निर्धार आहे आणि यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने रणनीती ठरवण्याबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सागर बंगल्यावर आज बोलावलं गेलेलं आहे। या बैठकीमध्ये बारामतीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा होईल अशी माहिती मिळतेय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, कोणत्याही स्थितीत बारामती जिंकायची आहे या अनुषंगाने या इराद्याने भाजप आता मैदानात उतरतीये। खरं तर ही जागा राष्ट्रवादीकडे आहे, पण राष्ट्रवादी महायुतीत आहे आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या अनुषंगाने बारामती आपल्या ताब्यात यावी यासाठी रणनीती ठरवण्यासाठी म्हणून हर्षवर्धन पाटलांना आज बोलावणं धाडलं गेलेलं आहे। तुषार, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर देशातील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चित असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघामध्ये यंदा रंगत जी निवडणूक होणार आहे ती ताई विरुद्ध दादाचा सामना लागणार आहे। मात्र भाजपाला हा मतदारसंघ जिंकणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये दौंड, इंदापूर, भोर असेल, पुरंदर असेल, खडकवासला असेल, या 6 विधानसभा मतदान क्षेत्राचा समावेश येतो। मागच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर सुप्रिया सुळे विरोधात त्या ठिकाणी कांचन कुल उभे राहिले होते, मात्र कांचन कुल यांचा जवळपास लाखभर मताने सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता। मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे। आता पवार कुटुंबामध्ये फाटाफूट झालेली आहे आणि पवार कुटुंबातूनच 2 उमेदवार आपल्याला उभे राहताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे ताई विरुद्ध दादा हा सामना होताना पाहायला मिळणार आहेत आणि यामध्ये कोणतीही गडबाजी होऊ नये, कोणीही अपक्ष उभा राहू नये म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या हातामध्ये कंट्रोल घेतलेला आहे। काल आपण पाहिलं असेल तर सागर या निवासाने देवेंद्र फडणवीसांनी माढा या लोकसभा मतदारसंघाचा निकाल लावताना पाहायला मिळाला। माढामध्ये आपल्याला अंतर्गत गडबाजी वाढताना पाहायला मिळाली होती, मात्र देवेंद्र फडणवीसांनी माढाचा तिढा मिटवला। आता त्यांचा रोख बारामतीकडे आहे। बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार हा कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वाधिक जास्त मताधिक्याने निवडून यावा यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि त्या संदर्भातच देवेंद्र फडणवीसांनी इंदापूर हा जो प्रमुख भाग आहे या भागातून मोठं लीड हे बारामतीच्या उमेदवारासाठी मिळत असतं। त्या संदर्भात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बोलवणं धाडलेलं आहे। दोन्ही नेत्यांमध्ये आता थोड्याच वेळात म्हणजे 9:30 वाजता चर्चा होताना पाहायला मिळणार आहेत। यापूर्वी दौंडचे आमदार राहुल कुल यांची देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। राहुल कुल देखील कामाला लागल्याचं पाहायला मिळतात। देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने प्रत्येक विधानसभा मतदान क्षेत्रातील जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत संवाद साधताना पाहायला मिळतात आणि ज्या मतदान क्षेत्रामध्ये या ठिकाणी काही वाद असेल तो वाद देखील मिटवताना पाहायला मिळतात। त्यामुळे बारामतीचा लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकेल यासाठी आपल्याला महायुतीचे सर्व उमेदवार प्रयत्न करताना पाहायला मिळतात। त्यातच देवेंद्र फडणवीस जर काही अंतर्गत वाद असेल तर ते देखील डॅमेज कंट्रोल करताना पाहायला मिळतात। त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते, देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटलांना काय विशेष सूचना देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, ठीक आहे तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि यानंतर आता आपण सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना।